जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. दिवसाची सुरुवात छान अशी रांगोळी काढून केलेली आहे आणि सकाळीच आपण एक फ्रॉक शिवणार आहोत. 1 वर्षाच्या मुलीचा खणाचा फ्रॉक शिवलेला आहे. छान रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन मध्ये कपडा आहे. आता परफेक्ट अस्तर मिळालं नाहीये, पण कॉटनचा अस्तर आहे. 1 वर्षाच्या मुलीचा ड्रेस शिवायचा आहे आपल्याला. फ्रॉक, सिंपल फ्रॉक शिवायचा आहे. इथे छान कटिंग वगैरे करून घेतलंय मी फ्रॉक साठीचं. हे अशा प्रकारे फ्रॉक शिवून तयार केलेला आहे. सकाळीच छान असं फ्रॉक शिवून झालेला आहे. कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे फ्रॉकचं. पफ स्लीव्स शिवलेले आहेत. तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा. काय करते हे? बलूनला कलर करून खेळणार? काव्याची क्रिएटिव्हिटी. स्माइली बनवणार आहेस? ब्लॅक डोळे करणार आहेस? ओके. काव्याचं दिवसभर ही अशी कामं चालूच राहतात. कलरिंग, पेंटिंग, ड्रॉइंग है ना. आता छान दुपार जेवायला घेऊया आपण. आता जेवायला घेतेस? हा, मी आता खेळायला जेवून खेळायला जा. नाही नाही नाही. बरं, तू नाही पाठवत मला म्हणून. काय केलंस बघू ते? झालं कम्प्लीट? काय केलं? त्याचा चेहरा दाखव की नाही तर. हा, अच्छा, असं तयार केलंय का? छान आहे. तुझ्यासारखाच आहे तोंड. इथे छान मुलींचं जेवण वगैरे आवरलेलं आहे. माझा तर उपवास आहे गुरुवारचा. आधी पूर्ण घर आवरेन. नेहमी पूजा मी 4 वाजता मांडते. आधी पूर्ण घराची साफसफाई करेन, म्हणजे थोडासा पसारा आहे ते सर्व व्यवस्थित नीटनेटकं करून मग पूजा मांडायला घेऊया आपण. इथे छान सकाळचे कपडे सुकलेले होते, ते व्यवस्थित घडी घालून ठेवले आणि इतर बारीक मोठं कामं चालूच असतात. कपडे वगैरे आवरल्यानंतर छान लादी वगैरे पुसून घेतली, कारण आता पूजा मांडायची आहे गुरुवारची. मार्गशीर्ष महिन्यातला 2रा गुरुवार आहे. छान आवरून घेतलंय घर. घर साफ असेल तर मग मन एकदम प्रसन्न वाटतं. छान पूर्ण घर नीट क्लीन केलेलं आहे. आता छान पूजेची मांडणी करूया आपण. तुमच्या घरी कशी पद्धत आहे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडण्याची? कमेंटमध्ये नक्की कळवा. पूजेचं साहित्य आधीच आणून ठेवलेलं कालच, आणि बरीचशी तयारी कालच करून ठेवलेली, कारण मी शिवणकाम करते आणि त्यामुळे आता सण चालू झाले की कामाचा लोडही तसाच वाढतो. त्यामुळे बरीचशी तयारी थोडी आधीपासूनच करते मी. रेग्युलर पूजा संध्याकाळी 4 ते 5 मध्येच मांडते मी, कारण दिवसभराची सर्व कामं आवरून मग संध्याकाळी 4 ते 5च्या वेळेत छान वाटतं पूजा मांडायला. अनन्या, काव्या तर झोपलेल्या आहेत, त्यामुळे मी एकटी छान पूजा मांडते व्यवस्थित. आणि अनन्या, काव्या झोपल्यामुळे थोडं घरात शांतही वाटतं. आणि कामं करायला मेन सुचतात कामं घर शांत असलं की. नाहीतर काव्याची मस्ती दिवसभर चालूच राहते काही ना काही. छान शांत बसून पूजेची मांडणी केली. पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि
माझी मार्गशीर्ष गुरुवार पूजा मांडण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की कळवा. ही छान छोटीशी हिरव्या कलरची साडी शिवलेली महालक्ष्मीसाठी गुरुवारच्या पूजेमध्येही मी नेहमी वापरते. छान वेगवेगळ्या कलरच्या साड्या शिवलेल्या आहेत. हिरव्या कलरची साडी छान उठून दिसते. खरं तर वेगवेगळ्या कलरच्या साड्या शिवलेल्या आहेत, पण हिरवा कलर खूप शोभून दिसतो, छान वाटतो. छान ज्वेलरी वगैरे घालूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये उपवासाचे साबुदाणे वडे कसे बनवतात याची रेसिपी पण आपण नक्की पाहूया. खरं तर मी पर्सनली उपवासाच्या दिवशी फक्त फळच खाते, फळं आणि दूध. खिचडी वगैरे नाही खात. पण नेक्स्ट रेसिपी आपण साबुदाणे वड्याची नक्की करूया. खरं तर मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. माझी ही सिंपल पद्धत आहे. मुकुट लावण्यापेक्षा, श्रीफळाला मुकुट लावण्यापेक्षा असे कानातले नथ वगैरे लावलं तरी चेहऱ्याचा खूप छान लुक येतो. आणि फायनल व्हिडिओ तर नक्की तुम्ही पाहालच. फायनल लुक कसा दिसतोय तेही कळवा. आज खरं तर थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे वेणी वगैरे आज बनवणार नाहीये मी. तर त्याचा जुगाड असा केलाय, कारण कोकणामध्ये जेव्हा तुळशीचं लग्न असतं तेव्हा केळीच्या टोपापासून नवरा नवरी बनवतात आणि त्यांच्या डोक्यावरही अशाच काट्यांमध्ये फुलं अडकवून डेकोरेशन केलं जातं. आता ही मी तीच पद्धत करते, कारण वेणी बनवलेली नाहीये आणि अशी फुलं लावली तरी खूप सुंदरच दिसतात. फ्रेश फुलं आहेत, तर मग छान असा हार पण तयार करेन. खरं तर देवीला सजवता सजवता वेळ कसा निघून जातो काही कळत नाही, कारण छान आपल्यालाही हौस असते सजवण्याची, छान तयार करण्याची देवीला. मुखवटाही खूप छान वाटतो, पण मी लहानपणापासून उपवास करते आणि हे असंच पहिल्यापासूनच तयारी करत आलेली आहे मी. त्यामुळे नेहमीप्रमाणेच पूजेची मांडणी केली. छान समई वगैरे घासून, तुम्ही जर आधीचा व्लॉग पाहिला असेल तर सर्व तयारी मी आदल्या रात्री करून ठेवलेली, कारण शिवणकामामुळे कुठलं काम अर्जंट येईल काही सांगता येत नाही. त्यामुळे थोडीशी आधीपासूनच तयारी करून ठेवावी लागते सणाच्या वेळी. कारण सण असेल तर मग मशीनची कामं राहून जातात. खरं तर मग सणाच्या दिवशी मशीनच्या कामाला सुट्टीच घेते. पण मगाशी जर तुम्ही व्हिडिओ पाहिलात तो खणाचा फ्रॉक एक शिवून घेतला. बाहेरचाच फ्रॉक आहे तो, बाहेरचीच ऑर्डर होती फ्रॉकची. छान समया, सेम साईजच्या समया आहेत, त्या तयार केल्या. आणि फुलं खूप फ्रेश होती. खरं तर आज वेणी तयार करता नाही आली, पण असा हार छान तयार केला. आणि जवळजवळ 6 वाजलेले आहेत. छान पूजा वगैरे आवरून घेतली, पोथी वाचते, मग नैवेद्य वगैरे दाखवता येईल. छान अशी पूजा केली. खरं तर पूजा वगैरे असेल तर घरातील वातावरण एकदम प्रसन्न असतं आणि आपल्या मुलांनाही कळलं पाहिजे आपल्या संस्कृतीविषयी. त्यामुळे प्रत्येक सण आपण साजरा केलाच पाहिजे. आज गोडामध्ये छान तांदळाची खीर केली. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.